नमस्कार. मी महेश सानप, सनटेक ॲग्रिकल्चर प्रोडक्ट सांगली यांचा प्रतिनिधी. आज आपण आलो आता बेडगमध्ये संदीप आवटी यांच्या प्लॉटमध्ये. यांच्याकडं आता माल व्हरायटी आहे माणिक चमन द्राक्षाची. ह्यांनी आपल्या ग्रीनोमिलचा पुरेपूर वापर, मॅक्सरूटचा वापर, तसेच कॅल्सेरिच आणि बोरोशनचा वापर केला आहे द्राक्षासाठी. तर त्याचे रिझल्ट आहेत ते शेतकरी स्वतः सांगतील तुम्हाला. नमस्कार, मी संदीप आवटी, गाव बेडक, तालुका मिरज, जिल्हा सांगली. हा माझा माणिक चमनचा प्लॉट आहे. आज 105 दिवस झाले. तर मी सनटेक ॲग्रिकल्चर लिमिटेड यांचं 3 प्रॉडक्ट वापरले. ग्रीनोमिल, त्यानंतर बोरोशाईन आणि कॅल्सिरिच. हे तिन्ही प्रॉडक्ट आपण 2 वेळा वापरले वर्षातून, एप्रिल छाटणीला आणि ऑक्टोबर छाटणीला. तर त्यांचे रिझल्ट असे आहेत की शुगर चांगली भरली आज, त्यानंतर लस्टर आहे मालाला आणि गर पण चांगलं भरलं. तसंच त्यांचे कॅल्सिरिच हे चांगलं प्रोडक्ट आहे आणि ते वापरल्यामुळं क्रॅकिंगचे समस्यावर पण चांगलं हे मिळाले आपल्याला. आणि ह्युमिक ॲसिड हे पण चांगलं आहे त्यांचं. तसंच मॅक्सरूट हे ह्युमिक ॲसिड मुळीसाठी चांगलं काम करते आणि त्यामुळे मुळी थंडीत पण मुळी चांगली राहिली आणि त्याचा रिझल्ट भरपूर चांगला मिळाला आहे आपल्यासनी. कॅल्सिरिच तुम्ही किती वेळा वापरले आणि कधी वापरले? कॅल्शियमचे जमिनीतून वापरले. ज्यावेळेस ग्रोनोमिल वापरले त्यावेळेसच त्यासोबत पेंडोसोबत मिक्स करून टाकले आम्ही. तर त्याचा रिझल्ट असा आहे की माल कडक होत नाही, मालाला चकाकी आहे, त्यानंतर लस्टर पण आहे आणि मुळात क्रॅकिंगची समस्या म्हणजे चांगली झाली, कमी झाली त्याने. बाकीच्या शेतकऱ्यांनी एकच सांगायचं आहे की ग्रोनोमिल हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे. त्यानंतर आम्ही उसाला वापरले, हळदीसाठी वापरले, त्यानंतर द्राक्षासाठी तर आम्ही गेली 4 वर्ष वापरतोय आणि बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरावं आणि 100% ह्याचा रिझल्ट आहे.